जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्ष पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाष्टकम्. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्.
प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्। इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्याला पहिल्या स्कंदातील 7व्या अध्यायाचं विवेचन करायचं आहे. अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी, हा जो इतिहास आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की देवर्षी नारद यांची आणि व्यासांची भेट झालेली होती. भगवान व्यास जे आहेत ते खिन्न होऊन त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या काठी बसलेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी देवर्षी नारदांचे आगमन झाले आणि नारदांनी विचारल्याप्रमाणे देवर्षींनी जसं विचारलं तसं व्यासांनी आपली मनस्थिती जी आहे ती त्यांच्यासमोर मोकळी करून सांगितली. ते म्हणतात, इतकी सगळी मी रचना केली तरी पण माझं समाधान झालेलं नाही. त्याचं कारण काय असेल ते आता आपण सर्वज्ञ आहात. सगळ्या त्रैलोक्यामध्ये आपलं भ्रमण असतं. त्यामुळे माझ्या या दुःखाचं कारण काय, माझ्या या असमाधानाचं कारण काय असेल ते मला सांगावं. त्याप्रमाणे भगवंतांनी म्हणजे देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केलेला आहे. तो भाग आपण पाहिला. त्यामध्ये बोलताना स्वतःचे पूर्वचरित्र देखील नारदांनी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की भगवंताच्या लीलेचे कीर्तीचे वर्णन करा असं सांगितलं त्यांना. तो उपदेश त्यांना दिला. आता या 7व्या अध्यायाची सुरुवात होत आहे. ब्रह्मनदी जी सरस्वती आहे त्या नदीच्या काठी व्यासांचा आश्रम आहे. आपण पाहिलं शम्याश्रम या आश्रमाचं नाव. आपण जर बद्रीनाथला गेलो तर त्या ठिकाणी बद्री विशाल की जय, बद्री विशाल की जय असे अनेक बोर्ड असलेल्या बसेस आपल्याला दिसतात. सगळीकडे हेच बोर्ड असतात. तर विशाल हे काय आहे हा एक प्रश्न मला त्या काळात होता. 10 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो त्यावेळेस. तर विशाल म्हणजे विशालापुरी नावाचं नगर त्या काळातलं ते होतं. मग त्या नावाने बद्री विशाल असं बद्रीनाथाचं नाव झालं. बद्री या शब्दाचा अर्थ बद्री म्हणजे बोर. बोराचे अनेक झाडं त्या काळात होती म्हणून या गावाला बद्रीनाथ असं नाव आहे. आता या ठिकाणचा इतिहास आणि त्या ठिकाणचं काय ज्या घटना आहेत त्या आपण पाहूया. की लोकांना जीव हा या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये रमलेला आहे आणि तो इतका रमलेला आहे की तो स्वतः हा त्रिगुणात्मक आहे. आपण भगवंताचे अंश आहोत, आपण त्रिगुणात्मक आहोत या गोष्टीचा सुद्धा त्याला विसर पडलेला आहे. आणि त्याला वाटतं की आपण या त्रिगुणानेच बांधलेलं गेलेलो आहोत. सत्व रज तमोगुण असो यांनी आपण बांधलेलं गेलेलो आहोत आणि म्हणून तो या ठिकाणी त्याच्या कर्मामधून त्याला अनर्थच प्राप्त होतो. आणि या अनर्थापासून मुक्त होण्यासाठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे भगवंताची भक्ती. अनर्थोपशमम साक्षात भक्तियोगम अधोक्षजे लोकस्या जानतो विद्वांस चक्रे सात्वतन संहिताम. त्यामुळे संसारी लोकांचा उद्धार होण्यासाठी वेदव्यासाने श्रीमद्भागवताची रचना केली. हा भाग आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला. केवळ श्रीमद्भागवत श्रवणाने मनुष्याच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या ठाई परमप्रेममय अशी भक्ती निर्माण होते. म्हणजे कृष्णाचं चरित्रच इतकं अद्भुत आहे. त्या चरित्राचं श्रवण करत गेलं तर हळूहळू आपलं मन संसारातून जे आसक्त होतं ते आता निरासक्त व्हायला सुरुवात होती. आणि त्याची खूण काय असेल तर आपण आपल्यामध्ये ती परीक्षण करून पाहावं. समर्थ सांगतात, लोक नाना परीक्षा जाणती. लोकांना इतर सगळ्या परीक्षा येतात पण अंतरपरीक्षा नेणती. स्वतःचं मन किती या संसारापासून निरासक्त झालेलं आहे ही परीक्षा आपण आपलं पावलोपावली घेत जावी साधना करीत असताना. आणि मग एवढी वर्ष साधना केली तर आपल्यात काही फरक पडला की नाही हे आपलं आपण पाहावं. तसं या ठिकाणी म्हणतात की शोक मोह भय हे जे आपले दुर्गुण आहेत, आपल्या ठिकाणचे षड्विकार आहेत, त्यांचा नाश होण्यासाठी भगवंताच्या नामाचं गायन, भगवंताच्या लीलांचं श्रवण हे माणसाकडून घडलं पाहिजे. आणि जसं जसं ते घडतं तसं तसं भक्ती आपल्या ठिकाणी दृढ होत जाते. ससंहिता भागवतीं कृत्वा अनुक्रम्य चात्मजाम शुकमध्यामापायस निवृत्ती निरतम मुनी.
भगवान वेदव्यासाने सगळ्या रचना तर केली श्रीमद भागवताची. महापुराण झालं. 17 पुराण आणि हे 18वं महापुराण, याला महापुराण असं म्हणतात. या महापुराणामध्ये वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये दशलक्षणे आहेत आणि इतर पुराणामध्ये फक्त 5च लक्षणे आहेत. आता त्या काय फरक आहे, कोणती लक्षणं आहे, हा पण भाग आपण हळूहळू पाहणार आहोत. सूतजी असं या ठिकाणी सूतजी म्हणतात की हे शुकदेव जे आहे ते खऱ्या अर्थाने वैराग्याची मूर्ती. आपण समर्थांना म्हणतो शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे. मग शुकदेव जर स्वतः या वैराग्याची मूर्ती असतील आणि ते नेहमी आत्मचिंतनात असतात, परमेश्वराच्या ध्यानामध्ये असतात, मग त्यांना भगवंताच्या या भागवताचं अध्ययन करण्याची गरज का पडली, त्यांना काय इच्छा झाली याचा आपण विचार केला पाहिजे. जे ज्ञानी आहेत, म्हणजे जे ज्ञानी कोण म्हणतो आपण, की ज्यांच्या अविद्येची गाठ सुटली आहे, अविद्येपासून ते निवृत्त झाले आहे आणि जे परमात्म्याच्या चिंतनातच रममाण असतात, असे लोक भगवंताची निष्काम भक्ती करतात आणि आपण जे आहे भगवंताची सकाम भक्ती करतो. लहान मुलाने शाळेत जावं म्हणून त्यांच्याबरोबर डबा देणं, त्यांच्याबरोबर खाऊ देणं, काहीतरी आकर्षण देणं, हे सुरुवातीला आपल्याला करावंच लागतं आणि जसा जसा तो मुलगा मोठा होतो तसं तसं त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते आणि मग त्याला जर विचारलं, तू जेवलास का, डबा खाल्ला का, तो म्हणतो मला कुठे वेळ होता, माझे कामच जास्त आहेत, अशी त्याची अवस्था. ही जी उन्नती माणसाची होत असते, तसं संसारापासून निवृत्त होण्यासाठी भगवंताचं नाम, भगवंताच्या लीला, कथा, वर्णन हे सगळं श्रवण माणसाकडून घडलं पाहिजे. पण हे शुकदेव जर असे जर सगळे रममाण होणारे असतील आत्म्यातच, परमात्म्याच्या चिंतनामध्ये, तर त्यांनी हा अभ्यास का केला असा प्रश्न होता. मग ते म्हणतात की शुकदेव तर खऱ्या अर्थाने व्यासपुत्रच होते आणि त्यांच्या हृदयाला भगवंताने आकर्षण करून घेतलं. भगवंताचं हे आकर्षण अशा प्रकारचं आहे की कोणीही त्या लीलांचं वर्णन, त्याचं श्रवण किंवा त्याचं एखादं चित्रण जरी पाहिलं तरी लहान मुलंसुद्धा त्यामध्ये आकृष्ट होतात. जसं एक लिटिल कृष्णा नावाचं एक छानपैकी काय म्हणतात त्याला सिरियल होतं, आहे ते डिस्कवरीवर असतं किंवा यूट्यूबवर अवेलेबल असतं. त्यामध्ये श्रीकृष्णाच्या दशमस्कंधातील सगळ्या लीला ॲनिमेशन पद्धतीने श्रीकृष्णाच्या लीला दिलेल्या आहेत. लहान मुलं म्हणजे आमचा शौनकसुद्धा नातू जो आहे तोसुद्धा त्याच्या आधारे कृष्णाच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी तो सांगत असतो. तृणावर तो कोण होता म्हटलं की तो पटकन सांगतो. म्हणजे लहान मुलांचं एक आकर्षण झालं आणि डोळ्यासमोर तो कृष्ण दिसतो. कॉमिक्सच्या रूपाने का असेना, पण ती सगळी कथा त्यांना हळूहळू समजायला लागते. आणि असं असेल तर मग या भगवंताचं आकर्षण जे आहे ते जर लहान मुलांमध्ये असेल तर शुकदेवांच्या ठिकाणी तर असलंच पाहिजे आणि त्यांच्या ठिकाणी ते होतंच. आणि म्हणून त्यांनी श्रीमद भागवताचं अध्ययन केलं. कशामुळे, तर वडिलांच्या सांगण्याप्रमाणे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या विरक्तीचे लक्षणामुळे ते भगवंताकडे आकृष्ट झाले. आता इथपर्यंत हा कथाभाग झाला. आता महाभारत या ग्रंथाकडे काही घटनेकडे आपण वळणार आहोत. महाभारत आणि इतिहास हे जे आहे ते दोन जे आहे ते उग्रश्रवा हे जे ऋषी होते त्यांना व्यासाने वाटून दिलं होतं की तुम्ही यांचा अभ्यास करा. आणि त्या उग्रश्रवांचे पुत्र असणारे हे सूतजी आहेत. हे सूतजी शौनक ऋषींना, शौनक आणि इतर 84,000 ऋषी जे आहेत त्यांना नैमिषारण्यामध्ये बसून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देत आहेत. महाभारत युद्धाची जी आठवण झाली की महाभारतात आपण पाहिलं, आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत की त्यामध्ये अनेक वीर मारले गेले. युद्धाच्या शेवटी अनेक वीर मारले गेले. भीमाने स्वतःच्या गदेने दुर्योधनाची मांडीसुद्धा फोडली. भीम, कारण तो राग त्याच्या ठिकाणी होता की द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असो, त्यांनी लहानपणी केलेली याच्यावर विषप्रयोग असो, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा अनेक कारणाने भीमाच्या मनामध्ये तो राग होताच आणि त्याने दुर्योधनाची मांडी फोडली. 10-12 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी हिसारला आम्ही गेलो होतो विद्यापीठाच्या कामानिमित्त. त्या विद्यापीठात तेव्हा रविवारच्या दिवशी आम्ही कुरुक्षेत्रावर दर्शनासाठी गेलो. त्या कुरुक्षेत्रावर सन्निहित नावाचं सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये महादेवाची मोठी पिंड आहे, मंदिर आहे आणि त्या सरोवरामध्ये एकदम शांत असं पाणी आहे. आणि तिथला जो इतिहास लिहिला त्याप्रमाणे ते सांगतात की या सन्निहित सरोवरामध्ये दुर्योधन हा पाण्यामध्ये जाऊन लपून बसला होता भीमाच्या भीतीने आणि भीमाने त्याला त्या ठिकाणी शोधून काढलं आणि त्याची मांडी फोडलेली आहे. असं ते ठिकाण त्या ठिकाणी आहे. कुरुक्षेत्रामधलं प्रत्येकच ठिकाण
या महाभारताच्या कथेशी निगडीत असंच आहे. आता त्या ठिकाणी दुर्योधन जो आहे तो मांडी फोडल्यामुळे त्याला तर हालताही येत नव्हतं, कुठे जाताही येत नव्हतं. पण त्याची ही अवस्था पाहिली आणि त्या ठिकाणी गुरु द्रोणाचार्यांचे पुत्र म्हणजे आपले अश्वत्थामा याला काही ते पावलं नाही. पण आता आपल्या धनी, कारण त्या अश्वत्थामासुद्धा त्यांना आपल्या म्हणजे राजा समजून त्याचं काहीतरी चांगलं करावं या इच्छेने अश्वत्थाम्याने त्याला वचन दिलं की मी आत्ताच्या आत्ता जाऊन पांडवांना ठार करतो, शस्त्राने त्यांना मारतो आणि त्यांचे शिरकमल जे आहे, जे मस्तक आहे ते तुम्हाला आणून अर्पण करतो. त्यामुळे तुम्हाला थोडं तरी समाधान लाभेल. अशा रागाने त्या ठिकाणून अश्वत्थामा निघालेले आहेत. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचे पुत्र आहेत. आणि इकडे त्या शिबिरामध्ये आले, पांडवांच्या शिबिरामध्ये आले. तिकडची कथा अशी आहे की रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेत जाऊन दुसऱ्याच्या शिबिरामध्ये, शत्रूच्या शिबिरामध्ये जाणं हेच आधी म्हणजे धर्माला धरून नाही. त्यामध्ये जे झोपलेले होते त्यांना मारणं हे सुद्धा अधर्मी कृत्य आहे. म्हणून अश्वत्थामाने त्या ठिकाणी झोपलेल्या मुलांना पांडव समजून त्यांना त्याने मारलेलं आहे. आणि हे जे होते ते द्रौपदीची 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती. पांडवसुद्धा त्या ठिकाणी होते, पण कृष्णाच्या नीतीप्रमाणे कृष्णाने त्यांना त्या ठिकाणून बाहेर नेलं. कारण भगवंत जे आहेत त्यांना सगळ्या घटना समजत असतात. कालच्या, आजच्या आणि उद्या होणाऱ्या भविष्यातल्या घटना या सर्वांचे साक्षीदार तेच आहेत आणि त्या घटना त्यांच्याच प्रेरणे होत असतात. पण त्यामध्ये माणसाच्या ठिकाणी बुद्धी दिली, विवेक दिला, ही सगळी लक्षणं माणसाच्या ठिकाणी दिली आणि त्याचा वापर करून अधर्माच्या मार्गाने जाऊ नये आणि धर्माच्या मार्गाने अखंड मार्गक्रमण करावं, ही बुद्धी प्रत्येक जीवाला भगवंतानेच दिलेली आहे. पण जीव भगवंताचा शब्द अमान्य करतो आणि अमान्य केल्यामुळे त्याच्या पदरी दुःख येतं. आता हा अश्वत्थामा जो आहे त्याचं हे कृत्य जे आहे ते आतताईपणाचं आहे. आता आतताई म्हणजे काय? एक म्हणजे की एखाद्या गोष्टीला, एखाद्या घराला, झोपडीला आग लावणे. एखादं चांगलं पीक आहे तर त्याला आग लावणं हा आतताईपणा आहे. दुसऱ्याला विष देऊन मारणं हे सुद्धा आतताईपणाचं लक्षण आहे. दुष्ट हेतूने हातात शस्त्र घेणारा. आपण पाहतो की दुष्ट हेतूने हातात शस्त्र घेऊन अनेक लोक गावात फिरत असतात. पेपरमध्ये बातम्या येतात की शस्त्रधारी रात्री बेरात्री पोलिसांना सापडले आणि पोलिसांनी त्यांना आपल्या कारागृहात टाकलं. पण त्यांचं पुढे काय झालं माहीत नसतं आपल्याला. पण हे आतताईपणाचं लक्षण आहे. पुढे येतं की दुसऱ्याचं धन लुटणारा, त्यामुळे चोरी करून धन लुटणारा हा सुद्धा आतताई आहे. दुसऱ्याचं शेत जे चांगलं पीक आलेलं असणारे शेत जे आहे ते सुद्धा नष्ट करणारा आणि ते बळकवणारा आणि हे माझंच आहे असं म्हणणारा आणि दुसऱ्याची स्त्री पळविणारा, असे अनेक उदाहरणं आपल्या सगळ्या धार्मिक वाङ्मयामध्ये असतात, इतिहासामध्ये असतात, आपल्यासमोरसुद्धा घडत असतात. आता जो आतताई आहे त्याला शिक्षा काय की आतताईला आपण मारलंच पाहिजे, त्याला ठार मारलं पाहिजे, त्याचा जीव घेतला पाहिजे, हा आपला धर्म सांगतो. तेव्हा अर्जुन या ठिकाणी म्हणतो, म्हणजे द्रौपदी, ज्याने हे कृत्य केलं, आपल्या या 5 मुलांना ज्याने मारलं त्याला मी शोधून काढतो आणि त्याचं शिर मी तुला आणून देतो आणि त्यावर पाय ठेवून तू स्नान कर आणि तुझे अश्रू मी पुसले असं होईल आणि म्हणून मी आताच्या आता निघतो. आता अर्जुनाच्या मनामध्ये संतापाच्या भरामध्ये विवेकबुद्धी जी आहे ती गेली, पण आता काहीतरी बदला घ्यायचा म्हणून त्याला पकडायचं म्हणून अर्जुन त्या ठिकाणून निघालेले आहेत. आता जिथे अर्जुन निघाले, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, हे जसं आहे तसं अर्जुन आणि कृष्ण, नर आणि नारायण, आणि या नरनारायणाचंच मंदिर जे आहे ते बद्रीनाथाला आहे. नरनारायण त्या ठिकाणी अखंड असं आपली साधना करीत असतात. म्हणून त्या ठिकाणी गेल्यावर नरनारायणाचं स्मरण त्या ठिकाणी असताना नारद कुंडसुद्धा आहे खालच्या बाजूला, गरम पाण्याचंसुद्धा कुंड आहे. या सगळ्या आश्चर्यकारक वाटणारे असे अनेक स्थळ त्या ठिकाणी बद्रीनाथच काय आपल्या 4ही धामाच्या ठिकाणी आहेत. त्यांचं दर्शन आपण घ्यावं आणि त्याचा आनंद आपण घ्यावा, म्हणजे आपली तीर्थयात्रा सफळ झाली. मग श्रीकृष्णांना त्याने बरोबर घेतलं आणि रथावर तो आरूढ झाला. आपले कवच घातले, शस्त्र बरोबर होतीच आणि श्रीकृष्ण सारथी झालेले आहेत आणि रथ घेऊन तो निघाला. हा 5 मुलांचा वध करणारा अश्वत्थामा ज्या दिशेने गेला त्या दिशेने अर्जुन कृष्णाला सांगतात की आपला रथ त्याच्या मागे न्या.
समोर आता अश्वत्थामा त्या रथावर आहे आणि मागे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे, त्यांचा पाठलाग करत आहेत. पण इतक्या जोराचा पाठलाग करूनसुद्धा तो पकडला जात नाही. पुढे परिस्थिती अशी की अश्वत्थामा हा स्वतः थकला, त्याचे घोडेसुद्धा थकले आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की आता आपलं मरण अगदी जवळ आहे, कारण कृष्ण आणि अर्जुन आपल्या मागे लागलेले आहेत आणि आपण हे अधर्माचं कृत्य केलेलं आहे हे सुद्धा त्याला समजलं, कारण तो ब्राह्मणच होता. आपल्याकडून गोष्ट तर घडली, पण आता त्याचा उपाय, त्याच्यावर परिमार्जन हे सुद्धा आपल्याकडे नाही. मग आता काय करावं? स्वतःचा जीव सांभाळण्यासाठी त्यांनी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. आता ब्रह्मास्त्र सोडलं. अस्त्र म्हणजे काय? ते शस्त्र आणि अस्त्र यामध्ये फरक आहे. शस्त्र म्हणजे जे आपण सगळे पाहतो, तलवार आहे, ढाल आहे, हे सगळे शस्त्रामध्ये येतात. पट्टा आहे, बाजीप्रभूंच्या हातामध्ये जी तलवार आहे ती आहे, पट्टा आहे, आपण पाहतो. तसं अस्त्र जे आहे, ज्याला मंत्राने त्यामध्ये सामर्थ्य उत्पन्न केलेलं असतं, मंत्राने त्याचं आवाहन केलेलं असतं, त्यामुळे ते भगवंताचं स्मरण, त्या मंत्राचं स्मरण आणि मंत्राने आपल्या ज्या आयुधाला, ज्या अस्त्राला आपण बोलावलं ते आयुध आपल्या हातामध्ये प्रगट होणं आणि मग त्याचा वापर करणं, अशा रीतीने त्या अश्वत्थामाने ते ब्रह्मास्त्र सोडलं. पण या अश्वत्थामाच्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडणं त्याला माहीत होतं, पण ते ब्रह्मास्त्र परत कसं घ्यायचं ही विद्या त्याला येत नव्हती. आणि जीवाच्या ठिकाणी जे येतं ते आणि जीवाला जे येत नाही ते, या दोन्हीचा हिशोब ठेवणारा भगवंत आहे, श्रीकृष्ण आहे. त्यामुळे श्रीकृष्णाला ही गोष्ट माहीत होती. अर्जुन आता ते सगळं पाहून असं म्हणतो, कारण तो ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे खूप असा हजारो सूर्यासारखा प्रकाश त्या ठिकाणी पसरला आणि त्याचे तेज पाहून अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी घाबरला आणि श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्ण कृष्ण महाभावो भक्तानाम अभयंकर तमेको दय्यमानानाम अपवर्गोसी संस्कृते. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने भक्तांना अभय देणारे आहात, जीवांना मुक्त करणारे आहात. मायेने जीव जेव्हा मोहित होतो, त्या मोहित झालेल्या जीवाला जो आपलं स्मरण करतो त्यालासुद्धा आपण कल्याणाचा मार्गच दाखवतात. प्रत्येकालाच आपण कल्याणाचा मार्ग दाखवता. आणि हे जे भयंकर तेज माझ्या दिशेने येत आहे ते काय आहे मला काही समजत नाही, ते कुठून येत आहे हे सुद्धा मला समजलेलं नाही. असं अर्जुनाकडून जेव्हा बोलणं झालं तेव्हा श्रीकृष्ण त्या ठिकाणी आहेतच सारथी म्हणून. आणि श्रीकृष्ण भगवान त्या ठिकाणी म्हणतात की आपल्या प्राणावर बेतले. आता अश्वत्थामाला माहिती आहे की मागे अर्जुन लागलेला आहे, बरोबर श्रीकृष्ण आहे, म्हणून अश्वत्थाम्याने आपल्या प्राणावर बेतलं असं पाहून ते ब्रह्मास्त्र सोडलेले आहे. पण मला माहिती आहे की ते ब्रह्मास्त्र त्याला परत घेता येत नाही. आता तू तर सगळं शस्त्रविद्या शिकलेलं आहेस आणि शस्त्र अस्त्राची विद्या तुला कोणी शिकवली? तर द्रोणाचार्याने शिकवली. ज्या द्रोणाचार्याचा पुत्र जो आहे त्याचा तू पाठलाग करत आहेस. त्यामुळे तू आता तुला जे अस्त्रविद्या शिकवली त्याप्रमाणे ब्रह्मास्त्र सोडून तू दोन्ही ही अस्त्र जे आहेत त्यांना आवरून घे, असं अर्जुनाला भगवंताने सांगितलं. त्याप्रमाणे अर्जुनाने केलं. ते करण्यापूर्वी मंत्र म्हणून भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. आता अर्जुन कसा होता की तो त्या रागाने, अश्वत्थाम्याने आपल्या पुत्रांना मारलेला आहे, तो राग त्याच्या मनामध्येच होता आणि आता त्याला पकडण्यासाठीच हे निघाले होते. त्याप्रमाणे अर्जुनाने जाऊन अश्वत्थाम्याला पकडलंसुद्धा आणि त्याला पशुप्रमाणे दोरीमध्ये दोरखंडाने बांधलं. दोरखंड म्हणजे एका लोखंडी साखळ्या असतील, जसं आपण कृष्णाच्या वेळेस पाहतो, जन्माच्या वेळेस पाहतो, वसुदेव देवकी यांना त्या बंधनामध्ये, त्या कारागृहामध्ये टाकलेलं होतं. हातामध्ये पायामध्ये सगळ्या साखळ्या होत्या. तसं ह्या दोरखंडाने याला बांधलेलं आहे. आणि जसं वचन दिलं होतं, मी त्याला पकडून आणेल, त्याचं शिर आणेल आणि मग तुला देईल, असं द्रौपदीला वचन दिलं होतं. त्याप्रमाणे तो त्याला घेऊन आता हे तिघे जण परत येत आहेत. त्याप्रमाणे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुहंती धर्मविद. जो धर्माने वागणार आहे आणि स्वप्राणान यः परप्राणे, असं पण दुसरीकडे सांगता की जो दुष्ट आहे आणि क्रूर आहे तो दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो. जो दुष्ट आहे आणि क्रूर पण आहे तो दुसऱ्यांना मारून आपल्या प्राण वाचवला पाहिजे हेच त्याच्या मनामध्ये असतं.
पण आपल्याकडून घडणारी क्रिया धर्माप्रमाणे आहे की नाही हा विवेकसुद्धा त्याच्याकडे नसतो. असा जो असेल त्याचा वध हा केलाच पाहिजे, तेच आपलं श्रेयस्कर आहे. कारण असा माणूस जर जिवंत राहिला तर तो आणखी पाप करेल, आणखी अधर्म करेल आणि लोकांना त्या पद्धतीची एक भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. पण तो त्याच्या कृत्यानेच नरकामध्ये जाणार आहे. आणि म्हणून तू तर प्रतिज्ञा केली होती द्रौपदीजवळ की त्याला मारण्याची, आणि म्हणून तू अश्वत्थाम्याचा वध कर, असं श्रीकृष्ण त्यांना सुचवतात. आता अर्जुनाने काय केलं की त्याला बांधलेल्या अवस्थेमध्ये घेऊन आपल्या शिबिरामध्ये अर्जुन आलेले आहेत आणि अश्वत्थाम्याला दोऱ्याने त्या दोरखंडाने बांधलेलं पाहिलं. द्रौपदीने ते दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा तिच्या मनामध्ये करुणा उपजली. आता ही करुणा कशामुळे आहे की द्रोणाचार्यांचा पुत्र ज्या अर्जुनाला, ज्या पांडवांना आणि कौरवांनासुद्धा ज्या द्रोणाचार्याने गुरु म्हणून सगळी शस्त्रास्त्र विद्या शिकवली, तोच त्यांचाच पुत्र आत्मवयी पुत्र जायते. म्हणजे द्रोणाचार्यच आता आपल्यासमोर उभे आहेत या अश्वत्थाम्याच्या रूपाने. या विचाराने द्रौपदीच्या ठिकाणी करुणा उपजली. तिने आपल्या गुरुपुत्राला म्हणजे या अश्वत्थाम्याला नमस्कारसुद्धा केला. आणि काय म्हणते ती, मुच्यताम मुच्यताम येश ब्राह्मणो नितराम गुरुः. एक तर तो ब्राह्मण आहे, आपल्या गुरूंचा पुत्र आहे आणि गुरुपुत्र असल्यामुळे, गुरूंचा मुलगा असल्यामुळे गुरु जसे आपल्याला वंदनीय असतात तसं गुरूंचे पुत्रसुद्धा आपल्याला वंदनीय असतात. म्हणून तू त्याला सोडा, हा आपला गुरुपुत्र आहे. आणि गुरु द्रोणाचार्यांच्या आशीर्वादानेच त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्यावरूनच आपल्याला वेद, शस्त्र, शास्त्र, अस्त्र यांचं शिक्षण आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्या गुरूंच्या द्रोणाचार्यांच्या रूपानेच तो येथे उभा आहे आणि तो केव्हाही वंदनीयच आहे. म्हणून नित्य त्याचं पूजा वंदन आपण केलंच पाहिजे असा विचार त्या ठिकाणी द्रौपदीने बोलून दाखवला. द्रौपदी म्हणते त्या ठिकाणी, मा रोदिदस्य जननी गौतमी पतिदेवता यथा अहमृत वत्सार्था रोदिम्य मुखी मुहूर. म्हणजे माझी मुलं मारली म्हणून मी दुःखी आहे. 5 मुलं माझी गेली. आपल्यासमोर, बापाच्या समोर तरुण असलेला मुलगा जाणं हे फार मोठा दुःखाचा प्रसंग आहे. पण आलेल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. हे जसं आहे तसं या ठिकाणी या सगळ्या पांडवांच्या समोर त्यांची 5 मुलं मारली गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो राग असणं अगदी आहे, सहजच आहे ते. आणि ते पुरा क्षत्रिय होते. आपल्यासारखं जाऊ दे बा काय करायचं असं म्हणून आपल्या नशिबात आहे असं म्हणून बसणारे नव्हते, क्षत्रियच होते. मग त्या विचाराने त्यांनी त्याला पकडून आणलं होतं. पण द्रौपदीचं म्हणणं की हा आपल्या गुरुपुत्र आहे, मला जसं या 5 मुलांच्या विरहाने त्यांच्या मृत्यूमुळे दुःख झालं तसं दुःख याच्या मातेला होऊ नये. द्रोणाचार्यांची पत्नी म्हणजे गौतमी असं नाव दिलेलं आहे. त्या गौतमी माता, कारण द्रोणाचार्य नाहीत आता, म्हणून त्या गौतमीने माझ्यासारखं आता पुन्हा रडू तिला कोसळेल, आपल्या पुत्राचं म्हणजे देहावसान झालं हे जे तेव्हा समजेल तेव्हा तीसुद्धा माझ्यासारखीच रडेल. पण हे दुःख मी सहन करत आहे, पण त्या गुरुमातेला पुन्हा हे दुःख सहन करू देऊ नकोस असं म्हणून त्याला मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरुः. आता हे द्रौपदीचं म्हणणं जे होतं ते धर्माला अनुसरण होतं. समर्थ आपल्याला सांगतात की शरण जो आला त्याला मारू नये. जो शरण आपल्याकडे आश्रयाला आला, शरण आला, त्याचा वध करणं हे सुद्धा पाप आहे. समर्थ सांगतात आपल्याला. तसं या ठिकाणी द्रौपदीचं म्हणणं जे आहे ते धर्माला अनुसरण आहे, न्यायाला पण अनुसरण आहे. त्यात काही कपटी भाव नव्हता तिच्या मनामध्ये, करुणा आणि समदृष्टीच होती. आणि नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन आणि स्वतः श्रीकृष्ण हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या सगळ्यांनाच या द्रौपदीचं म्हणणं जे आहे ते पटलेलं होतं. पण न पटणारा फक्त एक होता जो आपल्या बलाने कित्येक जणांना मारू शकत होता, असा तो महाकाय भीम त्या ठिकाणी होता. आता भीमाने त्या ठिकाणी त्या आवेशामध्ये येऊन तेच म्हटलं की ज्याने आपल्या मुलांना स्वतःसाठी आणि दुर्योधनासाठी स्वतः प्रतिज्ञा केली आणि दुर्योधनाला सांगितलं की मी त्यांना मारून त्यांची शिरकमळ तुमच्याकडे आणून देईल असं ज्यांनी प्रतिज्ञा केली, त्यांनी यांना मारलं. त्यामुळे त्याचा वध हा केलाच पाहिजे. भीमाचा न्याय थोडा वेगळाच होता. आणि म्हणून ते सांगतात पुढे काय तर मग कृष्ण काय म्हणतात त्यामध्ये,
ब्रह्मबंधुर्न हंतव्य आततायी वदार्हणः मये वो भय मामनांतम परिपाह्य अनुशासनम कुरुप्रतिश्रुतं सत्यम यत्तत् सात्वयता प्रियंच भीमसेनस्य पांचाल्या मह्यमेव च. 4-5 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की पापकृत्य केलेल्या ब्राह्मणाचा वध करू नये. आता कृष्ण सांगतात बरं का, म्हणजे कृष्ण कसं दोन्हीकडे व्यामिश्रेणेव वाक्यनं, गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात म्हणलेलं आहे व्यामिश्रेणेव वाक्यनं, म्हणजे जे तुझं वाक्य असं असतं की त्याचे 2-2 अर्थ निघतात आणि दुसऱ्यांचा बुद्धिभेद करू नये असं तू सांगतोस. हे पण एक त्या ठिकाणी चरण भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी तू सांगतोस आणि तुझ्या बोलण्याचा दोन्ही अर्थ निघतो आणि पुन्हा म्हणतोस की मी सांगितलं त्याप्रमाणे कर. आता त्यामुळे मी काय करावं हे सुद्धा मला कळत नाही. हे जसं आहे तसं या ठिकाणी म्हणतात पापकृत्य केलेल्या ब्राह्मणाचा वध करू नये आणि दुसरीकडे म्हणतो की आतताई आहे तर त्याला मारलंच पाहिजे. अशा द्विधा अवस्थेमध्ये अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवंतांनी अर्जुनाला ही आठवण करून दिली की या दोन्ही गोष्टी मीच सांगितलेल्या आहेत. आणि हे कशासाठी? कारण आता बुद्धी आणि विवेक सर्व जीवांच्या ठिकाणी आहेत, त्याचा वापर करून ते करा. बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायण. बुद्धीने सर्वही होते म्हणजे बुद्धी असेल, विवेक असेल तर विवेकाचे फळ ते सुख, विवेकाचे अविवेकाचे फळ ते दुःख. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या दोन्ही गोष्टी शास्त्रामध्ये मीच सांगितलेल्या आहेत, म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर. म्हणजे आता समोरचा माणूस हुशार असेल तरच तो दोन्हीच्या आज्ञेचे पालन करू शकतो. आणि तो जर कच्चा असेल तर तो म्हणतो की हे जे मला सांगत आहेत हे मला विनाकारण द्विधा मनस्थितीमध्ये आणत आहेत, त्यापेक्षा आपण इथून गेलेलंच बरं, पळून गेलेलं बरोबर, कारण या दोन्ही गोष्टी करणं माझ्याशाने शक्य नाही. पण या ठिकाणी द्रौपदीचे सांत्वन करताना तू प्रतिज्ञा केली होतीस म्हणे, त्यामुळे तिचंही पालन कर म्हणतात. आणि भीम, द्रौपदी किंवा मला जे प्रिय आहेत ते तू कर असं म्हणतात. त्यामुळे अर्जुन म्हणतो त्या ठिकाणी की भक्तांचे भगवंताचे म्हणणे अर्जुनाच्या लक्षात आलं. त्याने दोन्हीतला एक सुवर्ण मध्य मार्ग काढला. आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी, अश्वत्थाम्याला जन्मापासून त्याच्या डोक्यावर जो मणी होता त्या मणीमध्ये त्याची शक्ती होती, त्या मणीला केसासह त्याने उपटून काढला आपल्या तलवारीने. आता मुलांच्या हत्येमुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वहीन झालेला होता. पापकर्म त्याच्याकडून घडलेलं होतं. घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. त्यात मणी आणि त्याचं ब्रह्मतेज हे दोन्हीही नाहीसं झालेलं होतं. आणि अशा त्या अवस्थेमध्ये अर्जुनाने त्याचं तो जे बांधलेलं बंधन होतं, दोरखंड होतं, ते सुद्धा काढून टाकलं आणि त्याला शिबिराच्या बाहेर घालवलं द्रौपदीच्या समोरच. द्रौपदीचं जसं म्हणणं होतं त्याप्रमाणे मुच्यताम येश, तसं त्याला बाहेर घालवलं. आता या ठिकाणी पुन्हा एक चांगला श्लोक दिलेला आहे की ब्राह्मणाचा वध करणं म्हणजे काय, त्याचासुद्धा प्रकार दिला आहे, ते पण खूप छान आहे. म्हणजे ब्राह्मणाचा अपमान झालं तरी तो वधासारखाच आहे, किंवा आपला झालेला अपमान हा आपलाच वध आहे असा विचार ब्राह्मणाच्या मनात आला पाहिजे. आणि आपला अपमान होऊ नये किंवा अपमान होण्यासारखी कृती आपल्याकडून होऊ नये ही दक्षता ब्राह्मणाने घेतली पाहिजे. वपणम द्रविणा दानम स्नानान्निर्यापणम तथा एषही ब्रह्मबंधूनाम वधो नान्योस्ति दैहिकाः. म्हणजे ब्राह्मणाचा वध करण्यासाठी याशिवाय दुसरं काहीच नाही. कारण मुंडन करणे, सगळे केस काढून टाकणे डोक्यावरचे, ब्राह्मणाचं धन जे आहे, वित्त आहे, ते काढून घेणे म्हणजे त्याचा अपमान किंवा त्याचा वधच केल्यासारखं आहे. त्याला निर्वासित करणे, तो ज्या जागेत राहत आहे, ज्याची मालकी तो सांगत आहे, त्या ठिकाणाहून त्याला बाहेर घालवणं हा सुद्धा त्या ब्राह्मणाचा वधच आहे. आणि याखेरीज त्याच्यासाठी वध शस्त्राने सांगितलेला नाही, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हा या श्रीमद भागवतामधला हा श्लोक आहे, 57वा श्लोक या ठिकाणी दिलेला. आता पुढे जे आहे की आता ती मुलं तर गेली होती आणि हा पुढचा विचार होता, आता गेलेली काही परत येणार नाही,
म्हणून त्या ठिकाणी पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी सर्व पांडव हे शोकाकुल झालेले होते आणि म्हणून त्यांनी सगळा विचार केला आणि पुढे आपल्या मृतपुत्रांचे अंत्यविधी पार पाडले. शोकाकुल अवस्थेमध्ये हे सगळेच जण आहेत, पांडव आहेत. भगवान श्रीकृष्ण मात्र शोकाकुल आहेत असं म्हणता येत नाही. आणि ते असले तरी त्यांचं हे दाखवणं होतं, पण अंतरंगामधून ते मात्र सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहेत. ते साक्षी आहेत, पण त्यामध्ये ते अडकलेले नाहीत. म्हणून इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे द्रोणनिग्रहो नाम सप्तमोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमद्भागवतातील प्रथम स्कंदातील हा 7वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता आपल्याला 8व्या अध्यायाकडे वळायचं आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं भजन करूया, रामनाम घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम नाम. रघुपती राघव राजा राम पतित